न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। तिसगाव महामार्गावर भीषण अपघात, शेवगावच्या युवकाचा जागीच मृत्यू, घरचा एकुलता एक मुलगा होता। तिसगाव महामार्गावर सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला असून शेवगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मृत युवक हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे। अपघाताची सविस्तर माहिती। शेवगाव येथील नाईकवाडी मोहल्ल्यात राहणारा अनीस शकील सय्यद वय वर्ष 32 हा युवक MH16 CL 8186 या पल्सर दुचाकीवरून प्रवास करत होता। त्यावेळी MH16 CY 5555 या फॉर्च्युनर गाडीनं समोरून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात घडला। धडकेनंतर पल्सरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। स्थानिकांनी तात्काळ अनीसला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी इथं दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करताच मृत घोषित केले। फॉर्च्युनर चालक फरार। अपघातानंतर फॉर्च्युनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुटुंबावर दुःखाचा डोंगर। मृत अनीस सय्यद हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता। त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी शोक व्यक्त केलाय। पोलीस तपास सुरू। या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक सुखदेव धोत्रे करत असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू आहे। मृत्यू नोंद तपशील 70/2025 कलम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194। खबर देणारे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी। मृताचं नाव अनीस शकील सय्यद, वय वर्ष 32, राहणार शेवगाव, जिल्हा अहमदनगर। मृत्यूची वेळ व ठिकाण 10 मे 2025 रोजी सकाळी 7:40 उपचारादरम्यान अंत्यसंस्कार रात्री उशिरा करण्यात आले। स्थानिकांमध्ये संताप। या घटनेमुळे स्थानिक तिसगाव शेवगाव परिसरात संतापाची भावना असून फॉर्च्युनर चालकाला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।